गुन्हेगारांचा अनावश्यक गरज नसलेला क्लोजर रिपोर्ट तयार करून सबमिट करण्यात नाही ते सोडा, मला या भूमिकेवर हायकोर्टाने देखील फटकारलेला आहे राज्य सरकारला, कारण 13 तारखेला मी हायकोर्टाला आजपर्यंत मुलीच्या वडिलांचा दुसऱ्या मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदवला गेला नाही, दुसऱ्या मुलीचा जबाब नोंदवला नाही, अशा प्रकारचे हे केलेलं आहे. नाही, मी जे सांगत होतो ते अर्धवट राहिलं. मी जे काय वाचण्यात आलं, कारण ही बातमी पूर्ण वाचण्याचं धाडस माझ्यात तरी नाहीये. मग ती कलकत्त्यातली असेल, इथली असेल. अगदी गेल्या 4 दिवसापूर्वी राजस्थानमध्ये एका 3 महिन्याच्या मुलीवरती असा अतिप्रसंग घडला अशी बातमी आहे. मग ही विकृती आली कुठून जन्माला? आणि त्याच्यात ह्या ज्या घटनेमध्ये मुलीची आई ती गर्भवती आहे, तिला सुद्धा 10-12 तास नुसतं खोळंबून ठेवलं. तिला 102 वगैरे ताप आहे, म्हणजे तिची तब्येत बरी नाही, तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. हे काय सरकार कोणाचं आहे? नराधमांचं सरकार आहे का? आणि मग राजकारण करायचं असेल तर मग आम्ही राजकारण करू, पण आता तरी आम्ही याच्यात राजकारण करत नाही. पहिलं या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगावं ते नराधमांच्या बाजूचे आहेत का विरुद्ध आहेत. आणि ही योजना म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणलेली लाडकी बहीण योजना नाही, हे त्यांना पहिलं कळलं पाहिजे. म्हणजे ताल सुद्धा खरं ते तिकडे पोहोचायला पाहिजे होते, पण रत्नागिरीमध्ये डामडौलामध्ये बसले होते आणि किती अर्धा डझन मंत्री, कितीतरी एसटी गाड्या तिकडे आणल्या गेल्या होत्या. म्हणजे पैसे देऊन गर्दी करायची, त्याच्यामध्ये रेकून भाषणात ठोकायची. आणि हे बघा ना, मुख्यमंत्री यांच्यासह अर्धा डझन मंत्री आज रत्नागिरीत, कालची आहे.